नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मी मिळून सारेजणी मासिकाची संपादक आहे. मिळून सारेजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 सुरू केलाय. मिळून सारेजणी मासिकाला असं वाटतं की महिला वर्ष 1975 साली युनोनी जाहीर केलं, त्याला 25 मध्ये 50 वर्ष होणार. तर या 50 वर्षात महिला दिवसाची वाटचाल कशी झाली याचा आम्ही एक आढावा घेण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये स्त्री चळवळ आणि मी अशी एक मालिका सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि जनरल लोकांच्या सुद्धा अशा मुलाखती घेतोय. आज आपल्याकडे एक संघर्ष करणारी अशी झुंजार कार्यकर्ती मेधा थत्ते आली आहे. मेधा, तुझं खूप स्वागत आहे. नमस्कार, खूप आनंद झालेला आहे. आणि मला वाटते की तू स्त्री चळवळ आणि मी म्हणजे स्त्री चळवळीच्या अनुषंगाने तुझं आयुष्य त्याच्याकडे तू कसं बघतेस असं आपण जरा आज गप्पा मारूया त्याच्या संदर्भात. तर पहिल्यांदा जशी तू मराठवाड्यातल्या जालन्यातून तिथे शिकलीस असं म्हणालीस आणि नंतर तू पुण्याला आलीस, तर थोडंसं तेव्हाचं शिक्षणाचं घरातलं वातावरण स्त्री पुरुष समतेचं होतं का पारंपरिक होतं ते थोडं सांगा. माझे आई आणि वडील दोघे डॉक्टर होते, दोघं सेवा दलाची बॅकग्राऊंड असलेले, आणि 42 मध्ये आंदोलनात भाग घ्यायला तयार होते, पण ते कारण लहान होते वयाने त्यामुळे ते घेतले नाही. पण म्हणजे ते बॅकग्राऊंड आहे. घर नास्तिक होतं, चळवळी होतं. माझे वडील जेलमध्ये गेलेले होते इंग्रजीचा विरोध करायचा असं, आणि काका इकडे अभिनाथ होते, त्यांचं एक कुटुंब तसंच चळवळीत होतं. त्यामुळे ही माहिती होती. पण कधी तिथे ते वातावरण नव्हतं, सामाजिक वातावरण नव्हतं, सेवा दलाच्या शाखा नव्हत्या किंवा असं. म्हणजे एक ते गाव जे ते थोडं मागासच आहे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा सर्वात जास्त स्त्री भ्रूण हत्या होणार, सर्वात जास्त अशिक्षित मुलींचं, सर्वात जास्त म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण असलेलं असा तो तालुका जिल्हा असा मागास होता, गरीब होता. तुझं काय बीएससी पर्यंत शिक्षण? मी बीएससी पर्यंत. पुण्यात कधी आलीस? आणि मी बीएससी झाल्यानंतर कामासाठी म्हणून मी आले. कामासाठी म्हणजे काम करायची गरज नव्हती मला, पण मी बाहेर पडले आणि आले. पण मी जालन्यात जेव्हा होते त्यावेळेला विद्याताई खरंच त्यांचा खूप संचार होता महाराष्ट्रामध्ये, अनेक गावांमध्ये होता. आणि म्हणजे जालन्यामध्ये त्या आल्या, त्यांचं लेक्चर कॉलेजमध्ये ठेवलेलं होतं. पण ते आम्हाला म्हणजे आमच्या घरी उतरल्या होत्या आणि मला म्हणाले की अरे आपण मुलींची पण बोलूया वेगळं, तर तुझ्या मैत्रिणी गोळा कर. काय सायकल घेतली माणसं गोळा केली आणि ते विद्यार्थ्यांनी आमच्याशी संवाद केला. म्हणजे मुली एवढ्या खुश झाल्या आणि आम्हाला एक वेगळं भान आलं. म्हणजे आपण महिला आहोत आणि समाजातलं आपलं स्थान काय आहे आणि आपण किती लाजले बुजलेले असतो असं ते जाणवलं. आणि ते जे भान तयार झालं मला, ते पुढे नंतर डेव्हलप झालं. म्हणजे मला विद्यार्थ्यांनी नंतर दूरदर्शनवर काही परिसंवाद होता, त्याच्यात मला त्यांनी बोलवलं. ते एवढं वेगळंच होतं काहीतरी. आणि मी आले, मुंबईला गेलो, तिथे शूटिंग झालं आणि मला चेक दिला त्यांनी, त्याच्यात भाग घेतला म्हणून तर खूपच छान वाटलं. पण जालना इतकं मी म्हणत नाही त्याला असं नाव नाही ठेवू, पण खूपच पॅट्रियार्कल आणि मेल शॉनिस्ट गाव आहे ते, असं म्हणावंच लागेल. म्हणजे आम्ही सगळ्या मुली, आम्हाला खरं म्हणजे रंग खेळायला आवडायचं, पण ना ती होळी म्हटलं की आमच्या म्हणजे छाती धडकीच भरायची. की ती होळी पेटल्यानंतर कुठल्या बाईचं नाव घेऊन काय बोंब करतील आणि त्यांच्या इज्जतीचा पार अनेक तारा फाडतील आणि त्याची चर्चा नंतर होत राहील गल्ल्या बोळांमधनं. त्याची एवढी भीती असायची बायांना. आणि ती म्हणजे मला फार जाणवते म्हणजे की किती दबलेलं असतं गाव एखादं. कारण हे आमच्यासारख्यांना पुण्यात असा अंदाजच येत नाही की होळीमुळे असं काहीतरी होत असेल मुलींच्या जीवनामध्ये. म्हणजे बोंबाबोंब चिऱ्या वगैरे इतकं माहित आहे, पण मुलींच्यासाठी नाव घेऊनच मग पुण्यात आल्यावर एकदम फरक किती झाला? अरे बापरे खूप खूप फरक झाला. आणि अजूनही मला वाटतं खूप, म्हणजे त्याचं कारण असं आहे की इथे जे इंडस्ट्री झाली, इथे ज्या चळवळी झाल्या समाजातल्या, त्याच्यामुळे ते कल्चर बदललं. आपली पुण्यामध्ये जालन्यामध्ये रस्त्याने चाललं तर मागणं छेड काढलीच पाहिजे, घाण ओढलंच पाहिजे. नाही त्यावेळेला मी आता बदललंय ना, आता त्यामध्ये बदललंय. आणि
पण मग तू कसा इथे सामाजिक म्हणजे ह्या चळवळीमधनं ते भानपण आलं आणि मी इथे ब्रह्मेबाईंकडे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आले आणि मग तिथे माझी मार्क्सवादाची ओळख झाली आणि मग लाल निशाण पक्षाबरोबर त्यांची मुक्तामुळे अशोक अप्पासाहेब लीलाताई मी सुलभाताईंकडे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्या होते त्यावेळेला त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये साधं काम होतं फील्ड वर्करचं पण ते काम आवडलं मला पण ते वेगळं एक आपल्याला हे मिळतं एक्सपोजर मिळतो त्या अर्थाने पण मग त्याच्यामध्ये मला मार्क्सवादाचा अभ्यास करायला आवडायला लागला आणि माझी ओळख झाली मालिनीबाई तुळपुळे शांताबाई रानडे वत्सलाबाई गायकवाड या डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आणि यांची तर होतीच ओळख आधी विद्यार्थ्यांची भोसले त्या सुमाराला का नंतर नाही आणि तेव्हा मोलकरण संघटनेचं काम चालू होतं त्याच्यामध्ये मी भाग घ्यायला लागले. तो जो पहिला संप झाला मोलकरणीचा पुण्यामध्ये तो 1980 तेव्हा होतीस तू तेव्हा वसुधा वगैरे होत्या मला वसुधा लता पिसे आणि ती निलिमा म्हणजे निलिमा बड्डे त्यांनी आणि लीला त्यांनी मिळून महिलांना ते झाला तो संप आणि युनियन तयार झाली असं झालं ना ते नेहमी युनियन होते आणि मग संप एक वेगळा प्रश्न म्हणजे घडामोड झाली तर त्यांच्याबरोबर मग मी 85 मध्ये आले लीला त्यांच्याबरोबर मी आणि मुक्ता 80 आधी आणि मधल्या काळात अमरजा पवार श्रमिक विचार म्हणून दैनिक श्रमिक विचार प्रकाशित होते 77च्या संपात ते सुरू झालं 89 पर्यंत ते चालू दैनिक चालू न म्हणजे काय आणि असं म्हणजे चांगलं चालू त्याच्यामध्ये मग तुला असं जशी तू युनियन मध्ये जायला लागली आणि सगळा तो जो श्रमिकांचा अनुभव युनियनचा अनुभव युनियन मध्ये बायकांना कितपत महत्व होतं आणि असं जास्त मोलकरीण संघटनेतच मी जास्त होते आणि बाकी स्त्री चळवळीत पण होती त्यावेळेला मंजुश्री सराडा प्रकरण होतं त्याच्यात विद्याताई आणि आम्ही नारी संत म्हणजे असं वस्तू प्रदर्शन सगळीकडे लावायचं मंजुश्री संजय पवारनी आपलं केलं होतं त्याचे लेख श्रमिक विचारमध्ये दरवेळेला प्रकाशित करायचं आणि मग इथे तुम्ही पांडवनगरमध्ये एक ती काय गोष्ट होती 87 मध्ये म्हणजे मोलकरीण संघटनेमध्ये खूपच प्रश्न मीटिंगमध्ये घेत होतो आपण ना म्हणजे तुला सांगते 80च्या संपाची कहाणी जेव्हा हे सगळे सांगतात ते म्हणले की आम्ही रात्री ते खिलाऱ्यांच्या गच्चीवर बसायचे प्लॉट नंबर 15 करूया तर 1, 2, 3 दिवस मीटिंग चाललेल्या होत्या महिलांच्या आणि म्हणजे संप केलेला होता ना तिथे यायच्या मिटिंगला ते रात्रीच्या मिटिंग असायच्या तर त्या महिला ज्या सांगायच्या ना त्या म्हणायचं मालकीनी कशा वाईट आहे पगार किती कमी आहे मागे किती वाढते मुलांचं शिक्षण कसं करता येत नाही हे तर सगळ्या सांगायच्यात आणि मग बोलता बोलता आणि वरपुरात नवरा किती मारतो आणि किती दारू पितो असे वैयक्तिक सांगायच्या तो त्यावेळेला लिला ते सांगतात आम्हाला हे पण ते म्हणले फाटकं म्हणजे फाटके कपडे अंगावर डोक्यावरती पदर फाटलेला ब्लाऊज बाही फाटलेली नऊवार पात्र नेसलेलं ते दांडाची दोन लुगडी एकत्र असं म्हणजे गरिबी असं त्या पण त्या बोलायच्या आणि बोलता बोलता रडायच्या आणि त्या रडल्या तर अशा सगळ्याच बायांची स्थिती होती मी सगळ्यांना रडायचं ऐकणारे रडायचे म्हणजे असं ते मिटिंग एक नृत्य फार ते वातावरण म्हणजे मला असं वाटतं की असं आपण स्वतः व्यक्त होणं आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणं असं ते वातावरण जो स्त्रीचा वेतला आपण म्हटलं पण त्यातनं त्याचा पण हे वाढला म्हणजे आत्मविश्वास महिलांचा पण वाढला आणि आम्हाला राग यायला लागला की मग हे थांबवलं पाहिजे मग याच्यासाठी काय करायचं हे बोला हे पण म्हणायला सुरुवात केली ते चांगलं झालं मग त्या संपातनं पगार वाढले आणि बायांचा कॉन्फिडन्स वाढला आणि बऱ्याच बायांची कामं पण गेली ती परत मिळवते दोन्ही असतात ना गोष्टी काही चांगल्या घडतात काही वाईट घडतात असं दोन्ही म्हणजे त्या ट्रान्झिशन मध्ये असंही होतं ना की पगार वाढते म्हटल्यावर आणि दुसरी मिळते म्हटल्यावर
मालकीणी नको, मग तू नको येऊस. कारण आता आमच्याकडे सुद्धा काही वेळेला असं होतं ना, आठवड्याची सुट्टी किंवा आपण ठराविक पगार म्हटलं, आग्रह धरला एखाद्याने की मग तिला वाटतं जाऊ दे दुसरी येईल. मग आता हळूहळू त्यांना म्हणजे तुमच्या चळवळीचा तो खरा परिणाम आहे की त्या आपापसात बोलायला लागल्या ना की तू पण जाऊ नको, तर आपल्याला वाढून मिळणार आहे. नाहीतर तू जाशील आणि मला नाही आणि तुझा कमीच मिळेल, तुला काही जास्ती मिळणार नाही. त्याच्यामुळे तो नक्की आहे. आणि याच्यामध्ये असं जे आपण बोलतो की नाही की घरकामाला वेतन नाही, म्हणजे आपण जो एकूण पॅट्रियार्कीचा मुद्दा बोलतो त्याच्यामध्ये सतत असं म्हणतो योनिश्चितता आणि लिंगाधिष्ठित श्रम विभागणी, की घरकाम आणि संगोपन बायकांनी करायचं आणि त्यांना पैसे नाही. आणि त्याच्यामुळे हे जे घरकाम याला कमी लेखलं, तिथे त्या करणाऱ्या पण बायकाच झाल्या. म्हणजे घरकामगार पण बायकाच आहेत जास्ती करून. अगदी मुंबईत बाले किंवा आमच्या नागपूरच्या इकडे पंडित म्हणून पोळ्या करायला असायचे पुरुष, पण अदरवाईज सगळ्या बायकाच घरकामं करणार. म्हणजे त्या याच्यामध्ये तुमच्या याच्यात कोणी पुरुष आहेत का? मोलकरीण संघटनेमध्ये पुरुष काम करणारे पुण्यात आहेत का? पण घरकाम बंगाली लोक आहेत, बंगाली म्हणजे ते काही येत नाही बाहेर, म्हणजे संघटनेत काही म्हणजे जे स्वयंपाक करतात ना, मग युपी वाले, राजस्थानवाले, बंगालवाले ना, त्यांच्यामध्ये पुरुष मंडळी पुरोहित म्हणून स्वयंपाकी म्हणून महाराज म्हणून, पण ते कधी बोलत नाहीत. म्हणजे आम्हाला त्या मोलकरणींकडनं कळतं की घरात पुरुष त्यांचा स्वयंपाक करतात, पण त्यांची संख्या खूपच कमी आहे. आपल्याकडे तर खूप कमी आहे. आणि आपण नेहमी असं सुद्धा म्हणतो ना की घरगुती घरकाम करतात तेव्हा बायका असतात आणि हॉटेलमध्ये जातात तेव्हा पुरुष असतात. म्हणजे शेफ काय, वेटर काय, सगळे पुरुष असतात. त्याच्यामुळे आता पगार आणि जास्त कमर्शियल होतं ना ते सगळं आपलं, त्या मनाने तसं घरगुती राहतं. तर आता बायकांना ही किती जाणीव झाली की नाही माझं पण काम खूप महत्वाचं आहे आणि पगार वाढत गेला पाहिजे. म्हणजे दरवर्षी पगार वाढ करणे, सुट्टी देणे, बोनस देणे. बोनस मला वाटतं मिळायला लागला या ग्रॅच्युटी मिळते आमच्या, म्हणजे पहिल्यांदा आम्ही जावं लागायचं, पण आता जायची पत्र पाठवलं की देऊन टाकतो. ती कशी देतात, किती वर्षांवर मोजतात का? ग्रॅच्युटी ऍक्ट प्रमाणे 1 वर्षासाठी तुम्ही काढलं तर 1 महिन्याचा पगार, आम्ही सोडलं तर 15 दिवसाचा पगार. ओके, हा. तिला ग्रॅच्युटी म्हणून तितकीच रक्कम देतात का फक्त? 1 महिन्याचा पगार 1 वर्षासाठी. बरं. तर आता या पद्धतीने जेव्हा हे करता येईल, 1-2 गोष्टी म्हणजे ही बाई जी आहे ती स्वतःच्या घरातलं काम करून येते ना, पण आता म्हणजे बाया पण हे सांगायच्या की खूप मध्यम वर्गातल्या बायांना पण घरात किती दडपणूक सहन करावी लागते, बरोबर, आणि त्या संघर्ष देत नाहीत. म्हणजे हे अनुभव पण आम्ही बोललो आपसात, पण कधी आम्ही त्या मालकीणीशी बोलायला गेलो नाही. पण मालकी आम्ही बायांना सांगायचो जे काम करणारे की आधार दे तिला, आणि हे महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही पोलीस कंप्लेंट करा ताई, तुम्ही कसं एवढं तरी बोलत नाही. असं पण झालेलं आहे, बोलतात त्या मोकळेपणाने बोलल्या तर ते होतं, पण त्याच्यात जर म्हणजे उच्च निश्चितता त्या मालकीणीने पाळली तर नाही. पण बऱ्याच बायांनी आमच्या म्हणजे फॅमिली काउन्सिलिंग सेंटरला पण आल्या, बाया पण आल्या, त्यांच्या केसेस पण काय होत्या. एका बाईला घराचं प्रॉब्लेम होता, ते म्हणजे तिच्या आईचं घर होतं पण तिला ताबा देत नव्हती भाऊ किंवा इतर मंडळी. खरं तिच्या नावाचं होतं ते, तर ते आमच्याकडे त्या बाईंनी सांगितलं, म्हणजे आपल्या घरेलू कामगारांना. आम्ही तिला बोलवून घेतलं, तर मग ती म्हणाली होय मला काय, तर म्हणलं तुझं आहे, तू काय कुलूप काढून जा आतमध्ये, एकटी कशी जाऊ, म्हणून चला आम्ही पण येतो, आम्हाला इन्व्हिटेशन चहा पाण्याचं आम्ही सगळ्या महिला आणि गेलो, मग तिला दिलं ते खोलून, तिला खूप बरं वाटलं. ते असं ते नातं त्यांचं दोघीचं होतं म्हणून संघटनेकडे ती आली, पण मध्यम वर्गाला लाज वाटत नाही. आणि आपल्याकडे काय आहे ना की बोलायचं नाही, घरातलं घरात इज्जत जाते वगैरे. त्याच्यामुळे म्हणतात ना बऱ्याच वेळेला की गरीब याच्यातल्या, आणि शिवाय ज्या पद्धतीने स्लम्स मध्ये राहतात ते कळतात शेजाऱ्यात काय होतं आणि आपल्या इथं फ्लॅटमध्ये कळत नाही. आणि म्हणून तरी मिळून सारं नारी समता मंचने आपल्या बोलत्यावा केंद्र केलं होतं ना की तुम्ही नुसत्या बोला, निदान तुमच्या घरात काय तुम्हाला त्रास आहे, आता काही घर सोडायचं म्हणून कोणी
आपण म्हणत नाहीये काय. पण ते बोलता बोलता नारी समता मंचमध्ये साधं बोलत्यावर राहिलंच नाही, अत्याचार विरोधी केंद्रच झालं. कारण जेव्हा बायका बोलायला लागल्या तेव्हा त्या इतक्या लोडू बोलायलाच लागल्या, म्हणजे साधं काही नव्हतंच ना आमच्या घरात असं तसं. आणि त्या आधी असं मध्यम वर्गातल्या नाही का, मंजुश्रीच्या वेळेला ते तोंड फुटलं की लोक असं जे म्हणायचे ना मंचात की तुम्ही अहो झोपडपट्टीत जा, तिकडे बाईवर अत्याचार होतो, खेड्यात जा, तिथे होतो, मध्यम वर्गात काही नाही. त्याच्यामुळे मंजुश्री नंतर ते बोलतं झालं सगळं की लोक बोलायला लागले की आमच्या भाचीला असं आहे, कोणतरी आमच्या पुतळीला असं. त्याच्यामुळे त्या पद्धतीने ज्या मालकीण आणि काम करणारी घरातली असं जे नातं करोनामध्ये खूप ते जास्ती झालं, कारण बायकांना किंमतच कळली एकदम घरकाम करणाऱ्या आपल्या हिची. आणि त्यानंतर अजून आणि एकूणच पण मला असं जाणवत आहे की 15-20 वर्षामध्ये हे नातं नक्की खूप चांगलं व्हायला लागलं ना. म्हणजे आधी सुद्धा होतं घरांमध्ये काही काही घरच्यासारखं असायचं आणि सगळं, पण तरी कुठतरी कमी आहे असं जे असायचं. त्या मनाने हे बऱ्यापैकी आता म्हणजे अजूनही समजतातच, कारण आर्थिक स्तर आणि शिक्षण आणि सगळं आहे, पण तरी कुठतरी यांच्याशी आपलं अडलंय हे व्यवस्थित कळलेलं आहे. त्याच्यामुळे कुठे कामगारांचा स्वाभिमान जागृत झालेला आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. आणि मी बघते बऱ्याच झोपडपट्ट्यांमध्ये जेव्हा 87-88 बघत एकही मुलगा कधी 10वी पास झालाय, व्हायचाच नाही. 10वीचे रिझल्ट आहे तेव्हा आर्थिक नापास असायची, म्हणजे रिझल्ट आमचं भरला असं काही तर असं. पण आता मात्र सगळे पास होतात पुढे आणि शिकतात पुढे, 11वी 12वी शिकतात किंवा काहीतरी ITI ला जातात. म्हणजे एक बदल झालेला आहे त्याच्यामुळे घरामध्ये. आणि काउन्सिलिंगसाठी जेव्हा तुम्ही नवऱ्याला बोलवता तेव्हा किती नवरे येतात आणि किती ते म्हणजे ऐकतात किंवा चांगलं होतं? 60% मोलकरणी येतात काउन्सिलर आमच्या, त्यामुळे नीट बोलतात. नाही म्हणजे ते पण महत्वाचं आहे ना, तिथे खुर्ची टेबलवर अशा असतात अगदी. आणि मग ते म्हणजे 60% येतात पत्र पाठवलेले लोक आणि होतात मीटिंग. आणि आता आम्ही घेत नाही ते, पण पूर्वी आम्ही वस्त्यांमध्ये जायचो. आणि म्हणजे जिथे ज्या बाईला त्रास होत असेल, नवऱ्याचा असेल, शेजारच्याचा असेल, तर तिथे बायांच्या इतर विषयांवरती मीटिंग घ्यायचं, म्हणजे आणि तिच्या घरात घ्यायचं. म्हणजे तो एक दबदबा तयार होतो की हिच्याकडे बाबा अशा संघटनेचे लोक येतात, बसतात आणि तिथे बोलवतात. तर तो म्हणजे बऱ्याच एक बाई होती तिच्याशी त्यांचा शेजारी खूप त्रास द्यायचा तिला, म्हणजे सारखी नावं ठेवायची, तिला बघितलं की थुकायचं, तिचा अपमान करायचा वारंवार असं. आणि कारण काहीच नव्हतं, म्हणजे अगदी फालतू कारण. आम्ही तिच्याकडे मीटिंग करायला सुरुवात केली तर सरळ झाला बाबा असं म्हणजे आम्ही काय बोललो असं काही नाही तिच्याशी. पण तो एक अशा बऱ्याच ठिकाणी बरेच धबधबे आम्ही निर्माण करू शकतो. महिला आहेत आणि काही पुरुष पण त्याच्यामध्ये असायचे, जर चांगले असले ना का बोलतात, संवाद साधत असतो, आम्ही रिस्पॉन्स देत असेल तर पुरुष पण. आणि आमच्याकडे पुरुषांचे पण खूप केसेस येतात, म्हणजे त्यामुळे तसं पण दोन्ही पद्धतीने आम्ही करतो. पण पुरुषांच्या काय म्हणून येतात केसेस? नांदत नाही गेली बाहेर बसले हा त्याचे अत्याचार येतात पुढे, पण ते येतो निदान तो येतात. हा पांडवनगर मधला झगडा एक मोठा उभा राहिला, म्हणजे मी 5 मिनिटात सांगते तो. म्हणजे मोलकर्णींशी बोलत बसलेल्या होत्या ते बाया असं म्हणायला लागल्या की दिला तर इथे तुम्ही हा पगारवाढ झाली, आता आपली संप झाला आपला आता, पण आमची घरं बघा कशी आहेत. आणि अहो आमच्या गल्ली बोळात सगळे दारूचे अड्डे सगळे आम्हाला सरकार बांधून दिले कॉर्पोरेशननी, ते सगळे फोडून टाकले त्या दारूभुत्तेवाल्यांनी, त्याच्यामध्ये भट्ट्या लावतात. आणि आमच्या घरामध्ये पण त्यांचे सगळे ड्रम ठेवलेले असतात दारूचे. आणि पोलिसांची जर धाड आली की आमच्या पलंगाखाली सगळीकडे ते दारूचे त्यांचं सामान आणून ठेवतात. आणि संध्याकाळी पिणारे येतात, खंडाकडे गाडीला बोलतात, जाता येता येत नाही गल्लीतनं. पोरींचं पण अवस्था बिकट बसती. आमचे नवरे येतात आणि त्यांच्या गड्ड्यावर बसतात, दारू पितात. आणि दर महिन्याला पगार झाला की घरी पोहोचतच नाही तो माणूस, त्याच्या खिशातला सगळा पगार दारूवाला काढून घेतो. मागच्या महिन्यातली सगळं उधारी तुझी घेतलेली आहे, रिकामा माणूस घरी येतो. असं आम्हाला इथून कुठून तरी म्हणजे उचला आणि कुठं तरी घेऊन जा.
आम्हाला वस्ती अशा सगळ्याच वस्ती अशाच होत्या, एकच सगळे खूपच वस्ती अशा होत्या. मग ते म्हणजे ठीक आहे, दारूचे आटे काढूया आपण आपल्या गल्ल्यांमध्ये, नको कुठं तुम्हाला विकायचं तिकडे विका, पण इथे नको, हे तर करूया. मग असं आंदोलन पांडवनगरमध्ये आम्ही पोलिसांना सांगितलं की आम्ही करणार होतो, आम्हाला ते नकोय, अड्डेही नकोय, भट्टेही नकोय, तर तुम्ही करता तर तुम्ही बघा, नाही तर मग आम्ही ते म्हणले नको आम्ही करतो, पण करायला तयार नव्हते. मग आम्ही ठरवलं की रात्रंदिवस भजन करत बसायचं, गाणी म्हणायचे, महत्वाच्या मोठ्या अड्ड्यावरती सुरू करूया आपण. आणि म्हणजे लाजतील ना, प्यायला येणार नाही, प्यायला आलं नाही तर तो माणूस म्हणेल की बाबा बंद करतो. मग आम्ही तिथे मग बसलो, गाणी गप्पा सुरू केल्या, पोलीस आले. मग म्हणले आम्ही म्हटलं आम्ही कशाला हात लावले बसलोय, तर म्हणायला लागले की नाही नाही आता आम्ही बघतो सगळ्यांच्याकडे. पण तरी सुद्धा ते आम्हीच काम केलं. पोलीस एक दिवस आले, परत नंतर आलेच नाही. मग आम्हीच परत तिथे बसलो. मग त्याला सांगितलं तिथे जो कोणी येईल त्याला तो मार खाईल. मग माणसं खूपच कमी झाले यायची, आणि तो म्हणला बरं जातो आम्ही. पण तरी एक दोन काहीतरी आम्ही फाडाफोडी गेले निघून, सगळे अड्डे गेले, सगळ्या भट्ट्या गेल्या आणि क्लिअर झालं. नाहीतर रूपच बदललं त्या वस्तीचं अक्षरशः. कारण मला वाटतं त्याचा लेख आला होता मिळून सार्वजनिक पांडवनगर मधलं काहीतरी मोठं झाला. पण एक दारूचा मी सांगितलं, पण बायांनी असं पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी केलं जिथे जिथे त्यांना खूप त्रास होतो ना त्या आरोग्याचा, बेकायदेशीर असतात. आता दारू वाढलेलीच आहे, त्याचं प्रमाण वेगळ्या पद्धतीने चालूच आहे, पण अड्डे संपलेले. पण दारू बंदीसाठी आपलं काही होऊ शकतं का? म्हणजे वसुधाचं ज्या पद्धतीने जोरात चालू असतं तसं एकूण आपल्याला दिसता नाही दिसतं की दारू हे कारण आहे. म्हणजे शेवटी ते कारण अजून वेगळ्या कारणाने सुद्धा आहे. ते पुन्हा भांडवलशाही सगळ्याशी जोडलेलं जरी असलं, पुरुषांचं आणि कामगारांचं, तरी आता तुम्ही अधूनमधून दारूच्या संदर्भात काय करत? मला असं जाणवतं की ज्या वस्त्यांमध्ये बाया चांगल्या संघटित झाल्या आणि वातावरण वेगळं झालं, मिटिंगा चांगल्या झाल्या, छोटी छोटी काही आपण आव्हानं होती ती पार पाडायचं नक्की केलं, तर त्याच्यानंतर ना दारू पुरुषांची खूप कमी झाली. म्हणजे तेच मला वाटतं की कशी जायला पाहिजे. एक एक पिढी गेली अशी की पूर्ण दारू सुटलेली आहे त्यांची. आता त्याच्यानंतर मी 20 वर्षांनी बघते ना, परत तरुण मुलांमध्ये खूप आहे असं म्हणावं लागेल. पण ते बदलतं. पण आपल्याकडे ना रिक्रिएशनला काही जागाच नाही, पुरुषांना नाही, बायांना नाही, काहीच नाही, खेळत नाहीत, अगदी कॅरम बुद्धिबळ पण नाही, बैठी नाहीत, म्हणजे मैदानी नाहीत, खेळायला जागाच नाही आणि इच्छा पण नाही. मग असं होतं. बाहेरची पण तीच परिस्थिती. बाहेर घरात बसलेले असतात, पुरुषांना घरात पण आता टीव्ही बघायचं असेल तर ठीक आहे, पण नाही सारखे बाहेर कुठेतरी बसून आणि दारू मटका मटका हा खूपच. तुमच्याकडे एक चांगलं रिक्रिएशनचे एक वातावरण आणि रिक्रिएशन म्हणजे सुद्धा काय ग्रुप लागतो, शिक्षक लागतात, कोऑर्डिनेटर लागतात, तरच ते टिकतं, नाही तर टिकत नाही. आणि कोणतंही एक बांधून ठेवणारं शाळेत ते करत होतो, कारण तिथे ती व्यवस्था असं काहीच नसेल तर दारू पण सुटत नाही. पण दारू बाय इट सेल्फ आपण काही पाप मानत नाही, परंतु त्याचा अतिरेक होणं आणि त्याची रिपरकेशन जी आहेत, म्हणजे अजूनही त्या मर्दानगीच्या ज्या कल्पना आहेत ना, म्हणजे मारणार कोणाला, म्हणजे बायका सुद्धा काही वेळेला म्हणतात ना मग नवराच आहे मारणारच ना, नाही तर कोणाला, असं म्हणजे इतकं जे आहे ते अजूनही. पण आता माझ्या मते मुलगा नाही, हात तरी नक्की धरायला लागले मारणाऱ्या नवऱ्याला. खूप कमी झालं. मला आठवतंय की म्हणजे आमच्या बाया म्हणायच्या सांगा तर काय आलं, आता मला जावई आल्यावर जावई पुढे हा नवरा मारतो, माझी काय राहिली. आम्ही त्याला म्हणायचं आणि नको ना असं करू. तो प्यालेला असला तर म्हणायचा तुम्ही एकदम बरोबर बोलताय नाही. माझ्या मागल्या पुन्हा आपल्या मागल्या. पण मग संघटना म्हणून म्हणजे तुमची श्रमिक महिला मोर्चा आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं काही करता येते का की रिक्रिएशनसाठी, नाही जसं आता तुमचे बचत गट असतील ना, का बचत गट बचत गट, कारण बायकांचे आपण मगाशी बोललो तसं बायकांचे बचत गट खूप आहेत, पुरुषांचे काही फारसे दिसत नाही. आणि एकूणच सामूहिकपणे काहीतरी बायका जरा सुधारण्यासाठी, म्हणजे मुलं शिकावी त्याच्यासाठी कर्ज काढून, असं पुरुषांच्या बाबतीत काय दिसतं? म्हणजे
म्हणजे मी काही पुरुषांची पुरुष बोलत पण नाही. हो ना, मुख्य तेच आहे. मला तर वाटलं माझ्याशी बोलत नाही, म्हणून मी इतरांना इथे एनजीओशी पण बोलते. ते म्हणतात की पुरुष नाही बोलत, पण आता काही ठिकाणी तरुण मुलं बसतात मीटिंगला असं मला कळलं, पण चांगलं येते. पण मला वाटलं राजकीय म्हणजे शिवसेनेत जातात, प्रतिज्ञामध्ये जातात किंवा राजकीय भाजपमध्ये जातात, तर त्यांच्याशी मी बोलायचा प्रयत्न केला की तुम्ही नेमकी त्या पक्षात म्हणजे काय करता, बांधिलकी नेमकी कशी असते, पण ते बोलायलाच तयार नाही. आणि मग मला आमच्या बायाच हसतात, सोडावताय काय बोलताय तुम्ही, निवडणूक आली की बघा आणि ते तेवढं पुरतं म्हणजे पुन्हा तेवढं पैसे मिळाले की, आणि काय त्यांचा असेल त्यांना एखाद्याला बिर्याणीचं काय ते मटण बिर्याणी आणि दारू तेवढ्या पुरतं ते म्हणजे राजकीय भान असं त्या अर्थाने खूप नसतं ना या मुलांना, असतं म्हणजे मला तर दिसला नाही तो त्या. उलट हेच गणपती बसवून हेच त्यांना बोलतात, मान देतात, या तुम्ही आरतीला या असं, म्हणजे कॉर्पोरेटर आमदार यांना बोलवतात. आता त्यांच्याकडनं कधी घेऊन येतात, पैसे डेकोरेशन वगैरे असं. पण मान म्हटलं तर हे त्यांना देतात यांना. पण आता गणपती रिक्रिएशन म्हणजे नाचायचं डीजे. आता डीजेवर बंदी आहे, पण तिचे काही हे होते मोलकर्णींना हे भान आलंय का की गणपती उत्सवामध्ये फक्त पुरुष जास्ती सगळे पण म्हणजे ते पैसे वर्गणी गोळा करणं, डेकोरेशन करणं आणि तो सगळा त्यांच्या हातात, म्हणजे व्यवहार सगळा त्यांच्या हातात. म्हणजे आता ते दांडिया खेळायला पण बाया मोठ्या प्रमाणात, पण त्याचं कोऑर्डिनेशन आणि सगळे सूत्र त्यांच्याच हातात. म्हणजे शेवटी सत्ता म्हणून ठेवणं आपल्या हातात पुरुषांचं आणि आर्थिक सत्ता म्हणून. आता तिथे त्यांचं किती शिफ्टिंग होत आहे की बायकांना हे किती कळतंय की नाही आता आम्ही ठरवणार गणपती उत्सव कसा करायचा, तर अजून तेवढं नाही होत आहे. त्यांची तशी इच्छा पण नाही, वेळ कमी असतो, घरातलं करावंच लागतं. त्या बाहेरनं काम करून आल्यावर घरातलं करतात, पण सगळ्यात भाग येतात. म्हणजे आरती असेल तर सगळ्या वेळेवर येणार, त्याला उभं राहणार, पोळी जर पेटवली वस्तीमध्ये तर त्याला पुरणपोळी घेऊन जाणार, 5-5 म्हणजे सगळ्यांनी येणार, ते नीट त्यांना देणार. आणि गौराईची खेळ खेळतात, म्हणजे गणपतीमध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाग घेतात. सगळ्या वस्तीत झालेल्या मैतीला थांबतात, तिथे हाक मारतात, भाग घेतात. असं त्यांचे सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, म्हणजे सार्वजनिक. लाल निशाणचा याचा काही संबंध आहे श्रमिक महिला मोर्चा डायरेक्ट म्हणजे आम्ही लाल निशाण पक्षाला मानणारे आहोत आणि आम्ही श्रमिक महिला मोर्चात काम करतो. नाही म्हणजे मोलकर्णी त्या याच्या सभासद आहेत का लाल निशाणच्या? ज्या पटलं त्यांना आम्ही काही संस्कारित केलं तर त्या होतात, म्हणजे एनमास नसतात. तुझं किती लाल निशाणचं काम आता किती चालू आहे? आणि म्हणजे मी त्यांच्या सभासद आहेस का ऑफिस बेअर? त्यांची जी मध्यवर्ती समिती आहे आमची पक्षाची, ही महाराष्ट्राची, महाराष्ट्रातच आहे. हो, आम्ही अफिलिएट झालो सीपीआयएम लिबरेशनला, त्यांचा दोस्त होता. आणि तुला पर्सनल आयुष्यामध्ये लग्न करणं न करणं किंवा असं कसं? लग्न हे ग्रॅज्युएट झाल्याबरोबर केलं, पण ते 1.5-2 वर्ष समतेमुळे घोळ झाला का? म्हणजे समतेच्या विचारांचा असं काही नाही, एकूण पर्सनल यायचं म्हणजे असं काही नाही. आणि आता मोलकर्णींमध्ये किती असं दिसतं ग की मोलकर्णी स्वतः म्हणतात की मला नाही नांदायचं कारण हा वाईट. 50% आपण जर म्हटलं की डेझर्टेड वुमन किती आहेत, त्या 100 असतील तर त्यातल्या 50 बायांनी स्वतः. म्हणजे कसं आहे की मी तुला सांगते की आपण परित्यक्ता म्हणतो की नाही, म्हणजे तिला बाईला टाकली वगैरे, तर मी आपल्या बापट सरांना म्हणायचे की सर ज्या बाईनी नवऱ्याला टाकलाय त्या नवऱ्याला शब्द काय, तर त्यांना खूप राग आला. ते म्हणजे असं कशाला तुम्ही फारच प्रतिक्रियावादी असता. म्हटलं अहो ते बरोबर आहे, म्हणजे चळवळ करताना तुम्हाला हे करायला लागतं, पण तुम्ही मला शब्द सांगा ना. तर ते म्हणाले नाहीये, खरं सांगू का असा काही शब्द नाहीये. तर म्हटलं बघा म्हणजे भाषा सुद्धा किती पेट्रियार्कल आहे.
तर मला हे नेहमी वाटत आलेलं आहे की लोक ढकलतात की तिला टाकली आहे, ऍक्च्युली तिने सोडलाय. तर हे थोडं आपल्याला जरा जास्ती पुढे पण आणायला पाहिजे. म्हणजे असं जे होतं ना की एकल महिला आणखीन असं सगळं इतक्या त्या बजेट म्हणजे एका बऱ्या असतात की सुटले बाबा. कारण पूर्वी असं थोडं जास्ती होतं की बायका असं म्हणायचं ना की ताई काय एक नवरा म्हणजे तेवढा मारतो तेवढाच ठीक आहे, बाहेर गेलं तर एवढी लोक असतात म्हणजे पुरुष आणि ती वाईट बघतात, त्याच्यापेक्षा आपला घरातला एक परवडला असं म्हणणाऱ्या बायका पूर्वी जास्ती होत्या. पण आता त्या म्हणजे तो मला इथे चळवळीचा खूप परिणाम वाटतो की त्या एकट्या बाईकडे बघणं, तिला सुरक्षितता मिळणं, हे सगळं चळवळीच्यामुळे भान आलं, बाईला पण आलं, समाजाला पण आलं. काही कायदे पण झाले, पोलिसांना ते घ्यावं लागतं की नवरा मारतो हे. म्हणजे आम्ही बघितलं बाहेर जातात, नवऱ्याने मारलेलं असतं, मग त्याला अटक करतो पोलीस, अटक करायला पैसे घेतो. म्हणजे आम्ही नसलो तिथे होतो आणि मग तो एखाद दीड दिवस समजा आत राहिला, 2-5 चपट्या मारल्या पोलिसांनी की तिलाच खूप वाईट वाटतं. मग ती परत पुन्हा तेच होतं. म्हणजे नाही बदलतो तो, बदलतो पण बरेच बदलतात. म्हणजे काही बदलतात, काही बदलतात आणि काही उलटे होतात जास्ती म्हणजे गेलेले असतात. म्हणजे ज्या वेळेला ती एकटी जाऊन कंप्लेंट करते ना, ती फार सहन पण नाही करत असं पण आहे. कारण आपल्याला निश्चय म्हणजे आतून तिची तयारी झालेली असते की मंचात असं झालं ना, एका पॉईंटला असं झालं की केसेस कमी झाल्या. आम्हाला असं वाटलं अरे बा म्हणजे चांगलं झालं ना की कमी झाले मारहाण वगैरे. नंतर लक्षात आलं की बायका आपल्या पण जायला लागल्या. म्हणजे ती सुद्धा खूप एक पुढची पायरीच होती ना की काही संस्थेची गरज नाही. त्यांना वाटायचं की नाही बरोबर नाही, पोलिसांना आपण सरळ करून ठेवलेलं आहे. कारण नाहीतर पोलीस आहो वहिनी चालायचं, सोडून द्यावं, सोडून द्या, कुणाने मारणार आमच्याने सांगितलं. पण आता ते ऐकत नाहीत, बायका पण ऐकत नाहीत आणि पुरुषांनी. पण तरी मला आता जी काळजी आहे ना ती मला पुरुषांची फार काळजी वाटते. सिरियसली अगं, कारण काय झालंय की बायका जर अशा पटापटा सोडून द्यायला लागल्या तर पुरुषांना काहीच सवय नाही ना, स्वतःचं घरकाम करायची सवय नाही, कशाचीच सवय नाही. इतका तो डिपेंडंट आहे. दुसरीकडे तो मर्दांनी म्हणणार, त्याच्यामुळे त्याची झाली गोची. पण त्याला काही कळत नाही की याच्यातून बाहेर कसं यायचं. कारण आता असं सुद्धा जे झालंय म्हणजे आपलं जे काय गर्भलिंग परीक्षा वगैरे होऊन सगळं जे काय केलंय त्याच्याने रेशो जो कमी झाला आहे, म्हणजे त्यामुळे आता पुरुषांची लग्न मिळत नाही. झालेली लग्न टिकतील का नाही भीती पण वाटते आणि भीती पण. त्याच्यामुळे पुन्हा चळवळीवरती ब्लेम आहे की तुमच्यामुळे असेच रेशो कमी झाले, त्याला आपण काय म्हणजे आपण त्याच्या उलट म्हणजे एवढा झाला नाही, एवढा कमी झाला नाही. अदरवाईज आम्ही केलं नसतं तर अजून कमी झालं असतं, जाऊन बसलं असतं ते 821 वर आलं. पण तसं मग तुम्ही काय प्रयत्न करता पुरुषांच्या बाबतीत, काही प्रयत्न करता का? त्यांची एकूण मनोधैर्य वाढणं, पुरुषत्वाच्या कल्पना बदलणं. कारण पुरुषत्वाच्या कल्पनेतून नाही, मगाशी आपण बोललो तसं पुरुषवाच हा जो प्रयत्न करतो की पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. पण मी एक सांगू का, आता पुरुष आम्ही जे काही म्हणजे वैयक्तिक पातळीवर जे म्हणजे ग्रुप म्हणून पुरुष कसे करायचे बदल हे वेगळी गोष्ट आहे. पण वैयक्तिक आता केस म्हणून आपल्या समोर आला आणि त्या बाईचं म्हणणं जे आहे त्याचे उत्तर त्यांना द्यायला भाग पडतं. आणि आम्ही म्हणतो की हे मूल्य बरोबर आहे. म्हणजे ती म्हणते ना शिकायचं तर शिकू दिलं पाहिजे. नंतर ती घरकामात मूल सांभाळतीये आणि तिला वेळ थोडा पाहिजे आहे बाहेर जायला, तर तू दिला पाहिजे, तू घरकामही केलं पाहिजे, पण आपण सांभाळलं पाहिजे. तर हे त्यांनी पहिल्यांदाच ऐकलेलं असं आमच्याकडे. आणि त्या मुलीचं म्हणणं बरोबर आहे असं सांगणारं त्यांच्या आयुष्यामध्ये काही एलिमेंटच नाही, आपणच असतो ते एलिमेंट. आणि परत त्याच्यात 2-3 म्हणजे ती परत माहेरी आली की परत मिटिंग, परत सासरी गेली की परत मिटिंग. असं झाल्यानंतर 5-6 वर्ष चालतं एखाद्या वेळेला काही वेळांचं, तर त्याच्यात ते पुरुष बदलत जातात असं आम्हाला जाणवलं. म्हणजे ह्याच्यात पण पांडुनगर किंवा अवस्थांमध्ये पण मी बघितलं, जेव्हा मुंबईला मोर्चाला आम्ही जायचो तेव्हा आधी सांगायचं नवऱ्याला सांगा कुकर लावून ठेवा, तर नवऱ्याला शिकवलेलं आहे का कुकर कसा लावायचा. असं काही बदल होतात म्हणजे बाहेर पडते आणि ते महत्वाचं काम करते असं एक भावना तयार झाली आपली.
पण ती भावना तयार करायला पाहिजे, त्याला सामूहिक प्रयत्न लागतात. आणि जिथे बाया एकत्र येतात. सामूहिकतेने आहेत ना, तिथे लवकर होतं. एक एकट्या असलं ना, हे संस्कार व्हायला पुरुषांना त्यांच्या अहंकाराची, अहंकाराची झगडा नेहमीच अवघड असतो. नेहमीच अवघड असतो. मग जातीचा अहंकार असतो, पैशाचा अहंकार असतो, नाही तर पुरुषाचा असतो. म्हणून त्याला सामूहिकता जर आली ना, ते फार लवकर जातं. पण असे तुमचे कार्यक्रम असतात की म्हणजे कंपनी संघटनेतल्या पुरुषांचा एकत्र काहीतरी कार्यक्रम वस्तीमध्ये होऊ शकतो, पण अदरवाईज नाही. आणि आत्ताच्या एकूण राजकीय परिस्थितीविषयी काय तुला वाटतंय? त्याच्यात बायकांच्या प्रश्नांचं काय होतंय आणि होणार आहे असं? त्याचे मुख्य प्रश्न आहे बा, घर लहान नाही, फार झोपडपट्ट्यांमधल्या बायांमध्येच मी वावरते. पाळणाघर नाही. तरुण मुलींना कामाला कसं जायचं हा प्रश्नच आहे. म्हणजे पण आपण पाळणाघराची एवढी मागणी केली ती अजून झालीच नाही का पूर्ण? आता जशा पद्धतीचं पाळणाघर पाहिजे तसं जर निर्माण नाही झालं तर मग तिथे बाळ कसं ठेवणार? बाया सुद्धा घाबरतात ना, काळजी वाटते. त्या मारलंच त्या बाळाला आणि वेळेवर काही पाणी दिलंच नाही, ते त्यांचं सुद्धा एक आपली माहिती व्हायला पाहिजे लोकांना की चांगलंच आहे. संस्कार मुलांवर चांगले होतात, ते स्वच्छ ठेवतात, नीट वेळेवर खायला प्यायला घालतात, आजारी असतात तर सांगतात. हे जर माहिती झालं तरच मुलं ठेवतील. मुलं आयांना आज्यांना भीतीच वाटते बाहेर 4-6 तास ठेवायचं. आणि सासू आणि सून नातं काही बदलताना दिसतंय वस्ती पातळीवर. आता सासू फार वाईट अवस्थेत गेलेले आहेत असं उलट झालेले असते. सासूरवास संपला, फुल उलट. पहिलंच 1 वर्ष सासूरवास असतो. दोघांचं चांगलं जमलं, नवरा बायकोचं, आणि आर्थिक स्थिती दोघांमुळे चांगली. अशी स्थिती असेल तर सासूची परिस्थिती दयनीय होते. पण मग याच्यात तुम्ही काही करताय श्रमिक महिला की ज्या ज्येष्ठ झाल्या आहेत? तर तेच म्हटलं, सामूहिकता असेल तर ते जास्त फास्ट बरं होतं. कारण घरातला बोलायला, नवऱ्याबद्दल बोलायला जितका त्रास होतो ना, तितका सुनेच्या विरोधी बोलायला पण होतो, मुलाच्या विरोधी बोलायला पण होतो. ते ओव्हरकम म्हणजे इतरांकडनं कळतं आणि मग आपण म्हणायचं ऐकलंय बरोबर आहे का, असं होतं. होतं लास्ट तर वाटतेच, कारण स्वतःचा अपमान असं वाटत असेल ना. म्हणजे आपण जसं म्हणतो की मान सांगावा ज्या नात्याने अपमान मनात, तसं बोलणं होत नसतं. पण मग पेन्शनची स्कीम आहे आता काही मध्ये जे काहीतरी सरकार ते आहे, म्हणजे अटल पेन्शन योजना आहे, तोपर्यंत पोहोचणं आणि एवढं काही होतं. तुम्ही 18व्या वर्षी बोलायला सुरुवात करा. 18व्या वर्षी 3,000 रुपये मिळाले. तेव्हा 3,000ची किंमत आजच्या 1,000पेक्षाही कमी झालेली आहे. पण म्हणजे ती त्यांनी भरत गेलं तर त्यांना ते मिळणार अशी स्कीम आहे ती. अशी त्यांनाच नाही मिळत आहे पेन्शन. कामावरची पेन्शन नाही, ते वयाच्यानुसार सरकारची जी काय असेल ती म्हणजे सरकारची. पण ज्यांचा नवरा मेला, विधवा आहे आणि मुलं अवलंबून आहे आणि 60 वर्षाच्या वर नवरा बायको असू दे, एकटे असू दे, त्यांना कोणी नाहीये अशा. आणि असं झालंय का आता की बायका खूप यांनी मुलांना शिकवतात पण नोकरी मिळत नाही आणि मग मुलं फ्रस्ट्रेट होतात म्हणून, किंवा घरकाम म्हणजे त्यांना म्हणून ते कुठेतरी जाऊन छोटं मोठं काम करणार नाही कारण आता ते शिकले. मग त्यांना असं वाटतं की जरा मला ऑफिसमधलं काम पाहिजे. मला असं नाही की सगळ्या आता वस्त्यांमध्ये बेकार मुलं मला नाही. काय प्रकारचे जॉब करतात ते? जास्त करून बिल्डरांच्या ऑफिसांमध्ये असतात. म्हणजे कधी बँकांमध्ये पैसे भरणं काढणं, कुठे वसुली असेल ती करणं, हे एक असतं. दुकानांमध्ये असतात आणि छोटे मोठे व्यवसाय करतात. अशा पद्धतीची पुरुषांची कामं असं कधी. आणि मुलगी त्रास देत आहेत आईला, म्हणजे तरुणच असेल तर देतात. अजून आहे तसं पैसे पाहिजे म्हणून. हो, दारूसाठी पैसे. पण एकदम खूप ऍडिक्ट झालंच असं मोठं प्रमाण आहे असं नाही. आणि तिकडे जातात का म्हणजे दारूमुक्तीसाठी म्हणून जाणारे किती? त्याचा काही उपयोग नाही होत. टेम्पररी डे ऍडिक्शन ते परत त्याच विचारांमध्ये बसले. त्यांचा निश्चयच महत्वाचा गोष्ट असते शेवटी. तसे ओपीडी पण आहेत बरेच,
पण शेवटी निश्चय निश्चय आहे. स्वतःचा. आणि ती AA पण परिस्थिती आहे. बदलणं. हो, परिस्थिती बदलणं त्यांचा Right. निश्चय हम्म. AA मध्ये सुद्धा जातात, पण त्यांचं फक्त 1% आहे सक्सेस रेट. सक्सेस रेट. हो काय म्हणजे हो ते ना. पंचायत दिसत. आणि आता पुढे काय आहे श्रमिक महिला मोर्चा मोलकरीण संघटनेचं तुमचं काय काय म्हणजे प्लॅन्स विशेष काही आहेत आणि असं थोडं आहे का की म्हणजे मंचात जसं आपण म्हणायचो की केसेस येतात मग त्यांच्या कामापुरतं झालं की जातात मग पुन्हा काही येतच नाही मग तसं होतं का आपल्याकडे श्रमिक महिला मोर्चामध्ये सुद्धा की म्हणजे जर आमचा दुसरा मार्ग काही संपर्काचा नसेल म्हणजे आता मोलकरणी आहेत म्हणून झोपडपट्टीचे प्रश्न आहेत म्हणून असे काही जर आपण इश्यू आपण घेऊन जात असतो त्यांच्या बरोबर त्यांच्या पुढे तर परत येतात ते जमतात म्हणजे ते ओळखतात आता यावर्षी कुठल्या गावात कुठल्याही झोपडपट्टीत आम्हाला टाकलं ना तर कोणीतरी येईलच. मगाशी तू म्हणाली ना कितीतरी लाख का कितीतरी लोकांनी आता यापर्यंत फायदा घेतलाय काउन्सिलिंग सेंटर त्यामुळे रिक्षात बसलं तरी तुम्ही तिथले आहेत ना असं विचारणार असं नाही की त्या परिसरात तरी माहिती झालेली असतात आपल्या कार्यकर्ते सगळे. तर पण आता इश्यू काही असले तर ते बरोबर येतात सगळे आपल्या म्हणजे अत्याचाराच्या विरोधातला असू दे किंवा आता आम्ही जबाबदो आंदोलन करतो तर त्या सगळ्याचं पोस्ट प्रदर्शन लावलं तर आपल्या सगळीकडच्या बाहेर चांगला प्रतिसाद दिला बोलणं चर्चा झाली असं आपण जर इश्यू घेऊन गेलो तर ते परत येतात म्हणजे ती ओळख असते आणि आपलेपणा असतो आणि ती चर्चा होते आणि आपण ते करू शकतो म्हणजे त्याला एक टोक आणायचं असेल तर आपण करू शकतो. तुला आता कसं वाटतंय एकूण या सगळ्या 40-50 वर्षामध्ये स्त्री चळवळीचं आता कुठल्या टप्प्यावर आहे पुढे काय होईल किंवा काय करायला पाहिजे आपलं राहूनच गेलं काहीतरी म्हणजे हे तर आहे की शहरीकरण होत जाणार आहे म्हणजे म्हणजे आता तोच एक मार्ग आहे विकासाचा. ग्रामीण भागामध्ये फार मोठी म्हणजे विकासाच्या चळवळी ज्या आहेत त्या आता शहरात म्हणजे ते सगळेच जण उठून इकडे आलेले आहेत त्यामुळे बांधकाम मजूर मोलकरणी आणि हे आता कागदपत्रा वेचणारे किंवा छोटे उद्योग करणारे अशा ज्या महिला आहेत तर आज आहे त्याच्यापेक्षा त्यांचं संघटन जास्त व्यापक व्हायला पाहिजे आपण तो प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांची मूळ प्रश्न काहीच सुटलेले नाही म्हणजे आपण म्हणतो तसं आता काही त्यांच्या वस्त्या सुधारल्या म्हणजे कोबा झाला गटर अंडरग्राऊंड गेलं घरात लाईट आला या नळ आला हे ह्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे ते पण महत्वाचे आहेत. परंतु महिलांच्या दृष्टीने बघायला जाल तर घरकामातला श्रम तिच्या स्वतःच्या पण कमी व्हायला पाहिजे आणि तो मार्ग सामूहिक स्वयंपाकातनच होऊ शकतो. अर्थातच जर चांगली कॅन्टीन्स आपण तयार केली तर ती मध्यम वर्गाच्याही कामाला येणार आहे कष्टकऱ्यांच्या पण येणार आहे चांगल्या क्वालिटीचं स्वस्तात आणि ताजं अन्न तुम्हाला मिळू शकतो त्याच्यात रोजगार मिळेल आणि त्याच्यातनं आपण घरातल्या बायांचा कष्टाचा बोजा कमी होईल. भांडी घासायला नको सामान आणायला नको पण ते होणार नाही म्हणजे ते का करतील नफे कमी होतील अशी स्थिती असेल तर ते का करतील असं आहे आणि पाळणाघर व्हायला पाहिजे आणि केअरिंग म्हणजे म्हाताऱ्यांचं केअरिंग आता तो जास्ती मुद्दा तू म्हणालीस तसं आहे की तो पण त्याला किंमत देत नाही अजून वस्ती म्हणजे शेवटी तो पॉलिसीपाशी येतो ना आपण राजकीय इच्छाशक्तीपाशी येतो मग तुम्ही महिला धोरणं नुसतीच करता ऍक्च्युअली ती अंमलात येत नाही. आपण म्हणतो तसं ते आहे की शाळा मोफत पाहिजे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आरोग्य सुविधा ह्या ज्या आहेत त्या मोफत पाहिजे आणि एवढं दर्जाच्या पाहिजे म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी शिक्षण आरोग्य आणि निवारा या तीन गोष्टींचे सगळे मागेच आहेत. आणि सोशल मीडियाचं या मोलकरणींच्या संदर्भात किती आहे असं वाटतं टीव्ही बघायला आवडतो नाही पण व्हॉट्सअप ग्रुप कडले तुमचा उदाहरणार्थ त्याच्यावरनं काही संरक्षणाच्या वेळेला तेवढं नाही म्हणजे अजून कमी आहे. ओके मला असं वाटतं पण शिकतील आता इथून पुढे असं आपण मोबाईल वापरायला लागलेला आहे त्यांनी स्मार्टफोन आणि मला खूप मोठ्या प्रमाणात मोलकरणी दिसल्या नाही व्हॉट्सअपवर असं बरं पण फोन घेऊन बाकीचं करायला लागलेलं आहे फोनची सुविधा त्यांना हे झाली जसं कुमार गेटकर म्हणाले होते की मोबाईल आल्याने एक बेसिक इक्वॅलिटी झालेली आहे म्हणजे आता ते मॉडेल आणि असं तुम्ही काही बोला
पण ही बेसिक इक्वॅलिटी झाली. तसं ते कुठेतरी एक पुढे पुढे चाललोय आपण समतेच्या दिशेने असं मला वाटतंय. आणि तुझ्यासारखे काम करणारे एवढे कार्यकर्ते असल्यावर तर काय समतेच्या दृष्टीने नाही म्हणतायत, पण कम्युनिकेशनच्या दृष्टीने नाही, पण समतेच्या म्हणजे मी तुमच्या कामाच्यामुळे म्हणते समतेच्या दृष्टीने, की जसं आता मोलकरणींना एक आलं की आम्ही कोणतरी आहोत, आमचं काम महत्वाचं आहे आणि त्याला मूल्य मिळालंच पाहिजे, तशा अर्थाने एक समतेच्या दिशेने जायच्या दृष्टीने तुमची श्रमिक महिला मोर्चा खूप चांगलं काम करते आणि असंच तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि तब्येत सांभाळून कामं करा. धन्यवाद. खूप मस्त वाटलं आलीच त्यावर.